नमस्कार, मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत एक अगदी सोपी, पौष्टिक आणि झटपट होणारी मुगाची भाजी, जी तुमच्या रोजच्या जेवणाची चव वाढवेल। ही भाजी इतकी चविष्ट लागते ना की तुम्ही नॉनव्हेज पण विसराल। बघा, ह्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं वाटप घालणार नाहीये, पण झटपट अशी टिफिनसाठी ही भाजी कशी बनवायची तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुमची भाजी कशी झाली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा। पण त्याआधी आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून सगळे व्हिडिओ जे मी टाकेन ना ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील। आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा। आपल्या व्हिडिओजला लाईक पण करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट्स पण करा। चला तर मग आपण या रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूयात। बघा, 2 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतले, ते बारीक चिरून घ्यायचे। एक मोठ्या आकाराचा कांदा असा बारीक चिरून घेतला। ही पेस्ट केलेली आहे 7-8 लसूण पाकळ्या, एक हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आल्याचा तुकडा असं एक पेस्ट करून घेतले, कोथिंबीर आणि कढीपत्ता। आणि हे मूग मी रात्री भिजत टाकले होते, तर मी त्यांना फक्त कुकरला अशी एक वाफ देऊन घेतलेली आहे। शिटी काढायची नाही, फक्त एक वाफ देऊन घ्यायची। चला, ते हिरवं वाटण कसं केलं ते तुम्हाला मी दाखवते। बघा, 7-8 लसूण पाकळ्या घ्यायच्या, एक हिरवी मिरची घ्यायची, आल्याचा तुकडा घ्यायचा एक, आणि कोथिंबीर घेऊया। आणि हे मिक्सरला आपण आता असं जाडसर थोडं वाटून घेऊया। बघा, अशा प्रकारे हे मिक्सरला आपण असं वाटून घेतलं। आता कढई गरम करायला ठेवूया, त्यामध्ये तेल घालूयात। तेल चांगलं गरम झालं ना तर त्यामध्ये आपण आता मोहरी घालूया। मोहरी चांगली तडतडू द्यायची। त्यानंतर आपण जिरं घालणार आहोत त्यामध्ये। बघा, आता आपण कढीपत्ता घालूया त्यामध्ये। आणि आता आपण हा कांदा घालून घेऊया। तुमच्यासाठी एक टीप आहे, कांदा चांगला भाजला गेला म्हणजे परतला गेला पाहिजे हा तेलामध्ये, तरच भाजीला एक वेगळी चव येते। म्हणून घाई करायची नाही, तर कांदा हा चांगला असा मऊ झाला पाहिजे, लालसर झाला पाहिजे। त्यानंतर आपण बघा टोमॅटो घालणार आहे। कांदा टोमॅटो आहे ना, हे छान तेलामध्ये चांगलं परतलं गेलं पाहिजे आणि मऊसूद शिजलं पाहिजे। तर हे लवकर शिजण्यासाठी आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात। मीठ घातलं ना तर कांदा आणि टोमॅटो आहे ना हा मऊसूद शिजण्यासाठी मदत होते, म्हणून मीठ घालून झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊयात। बघा, झाकण बाजूला काढलं। आता पुन्हा एकदा आपण चमच्याने ते तेलामध्ये चांगलं परतून घेऊया। आणि मग त्यामध्ये आपण ही पेस्ट घालूया, ती छान आता ह्या तेलामध्ये परतून घेऊयात। आता पुन्हा आपण झाकण ठेवूया। झाकणावरती थोडं पाणी ठेवून आपण ते पुन्हा शिजवून घेऊयात। बघा, अशा प्रकारे आपला कांदा आणि टोमॅटो असा छान मऊसूद शिजलेला आहे। तर त्यामध्ये आपण आता 1 चमचा तिखट घालणार आहोत, अर्धा चमचा हळद घालूयात, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, त्यानंतर 1 चमचा आपण गरम मसाला घालणार आहोत। आणि आता हे आपण छान तेलामध्ये परतून घेऊयात मसाले पण।
आता इथेही तुमच्यासाठी एक छान टीप आहे, ती म्हणजे की मसाले हे नुसते तेलात परतवून घ्यायचे नाही, तर त्याच्यावरती एक झाकण ठेवून पुन्हा एक वाफ काढून घ्यायची. असं केल्याने काय होतं, तेल छान असं रिलीज होतं. बघा अशा प्रकारे आपलं छान तेल बघा असं रिलीज झालेलं आहे आणि कांदा टोमॅटो सुद्धा मऊसूद शिजलेला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये आता हे मूग घालणार आहोत. आता हे आपण सगळं एकत्र करून घेऊयात. चवीप्रमाणे मीठ घालूया. छान सुगंध सुटलाय बघा. कोथिंबीर घालूया गार्निशसाठी. बघा अशी छान उकळी आलेली आहे. तर आपली गरमागरम मुगाची भाजी ही तयार आहे. तुम्ही ही भाजी गरमागरम चपाती, भाकरी, भातासोबत खाऊ शकता. ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंटद्वारे सांगा तुम्हाला कशी वाटली. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक व्हिडिओला मोठा लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हे व्हिडिओ शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.